टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील वॉर रूमच्या कार्यालयाच्या बाजूलाच एकनाथ शिंदे यांची कोऑर्डिनेशन रूम असणार आहे आणि याची बरीचशी चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळते। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत की एकमेकांच्या आजूबाजूला ही कोऑर्डिनेशन रूम असणार आहे। बऱ्याच चर्चा झडतायत आणि एकनाथ शिंदे सुद्धा गैरहजर राहिले होते काही दिवसांपूर्वी बैठकांना, त्याची सुद्धा चर्चा झडते। कसं पाहता याकडे? मला वाटतं चर्चा या झडतायत, चर्चा झडतच राहणार, परंतु हा काय एवढा मोठा बातमीचा विषय करण्यासारखी वस्तुस्थिती नाही। खरं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हाच तो त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा भाग होता। आता शेवटी उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे 2 महत्वाची खाती आहेत आणि जर अशा प्रकारे त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी काही जागा निर्माण करून जर चांगल्या प्रकल्पांवर देखरेख होणार असेल तर तो काही चर्चेचा विषय होता कामा नये। एवढा मोठा काही विषय तो आहे मला असं वाटत नाही आणि या संदर्भात देवेंद्रजींनी सुद्धा स्पष्ट सांगितले की हा काही वादाचा विषय नाही किंवा मोठा विषय नाही। मला वाटतं काम करतायत त्या कामांचं कौतुक करा सरकारच्या, परंतु अशा प्रकारचे चर्चा या केवळ वादाच्याच होत आहेत हे दुर्दैव आहे। महत्वाच्या प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी कोऑर्डिनेशन रूम खरं तर स्थापन केली जाते, पण त्याच्या आडून ज्या चर्चा सध्या रंगतायत राजकीय चर्चा, याला विराम कसा मिळणार? काही समन्वयाचा अभाव आहे अशी पण चर्चा झडते, विरोधक आरोप करतायत। नाही, मला वाटतं चर्चा ह्या झडतायत, झडत राहतील। मला वाटतं तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून का बघत नाही याच्याकडे? जर त्या ठिकाणी प्रकल्पांवर निगराणी ठेवणं, प्रकल्पाची काळजी घेणं, टाइम बाउंड दर्जेदार प्रकल्प होण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी जर काही होत असेल तर मला वाटतं त्याचं ॲप्रिशिएशन केलं पाहिजे। परंतु मी विकास कामांच्या बाबतीत चर्चा होत नाही, चर्चा झडत नाही, परंतु या ठिकाणी अशा प्रकारची वादाची चर्चा झडवली जाते, घडवली जाते। नक्कीच देवगिरी बंगल्यावरती बैठक झाली आमदारांची। अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची कुठेतरी पाठराखण केलेली आहे। जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही असं थेट पवित्रच त्यांनी घेतलेलं आहे। काय म्हणाल याबाबत? नाही, मला वाटतं शेवटी अजितदादा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतात, सरकारचं नेतृत्व करतात। आणि जर हे खरं आहे की आरोप कोणावरही होत असतात, आरोपाची सिद्धता महत्वाची आहे आणि अजितदादांनी अनेकदा स्पष्ट केलंय की आरोप सिद्ध झाल्यावर यावर भूमिका घेता येईल। मला वाटतं आजच्या तारखेला या प्रकरणातले संदर्भ आरोप कुठेही पुराव्यानिशी सिद्ध झाल्याचं सकृतदर्शनी पुढे आलं नाही आणि त्याच्यामुळे अजितदादांची भूमिका त्यांचा मंत्री म्हणून, त्यांच्या पक्षाचा नेता म्हणून योग्य आहे। जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत संपूर्ण तपासावर। आरोपी का पकडले जात नाहीत, फरार आरोपी आहेत ते का पकडले जात नाही, तो बडा नेता कोण आहे असा सवाल सुद्धा ते विचारतायत आणि सरकार कुणाला पाठीशी घालतंय असा देखील प्रतिप्रश्न करताय। या संदर्भात सरकारनं घेतलेल्या भूमिका, तपासाचे सगळे टप्पे महाराष्ट्राला माहीत आहेत, बीडवासियांना माहीत आहेत, परळीवासियांना माहीत आहेत। नवीन एसपी आणले, जुना एसपी बदलला, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तपास यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण केल्यात आणि बऱ्याच लोकांना पकडून काही लोकांना लवकरच ताब्यातही घेतलं जाईल। आणि मला वाटतं रिव्हॉल्व्हरची लायसन्स त्या ठिकाणी जप्त केलीत, त्या ठिकाणी अनेक गुंडांना ताब्यात घेतलंय। त्याच्यामुळे मला वाटतं कधी नव्हे एवढं या बीडच्या सगळ्या व्यवस्थेवर सरकारी यंत्रणा काम करतायत आणि मला वाटतं अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती मुळासकट हे सरकार उपटून काढेल अशा प्रकारचं वातावरण सध्या तिथं आहे आणि त्याच्यामुळे जे प्रश्न येतील, ज्या सूचना येतील त्या सकारात्मक घेऊन सरकार त्यावर ऍक्ट होईल। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केलाय सरकारवरती की वाल्मिक कराड यांची बी टीम सध्या सक्रिय आहे, कोर्टात नेताना ही टीम आजूबाजूला असते, कुणाचा अभय असा प्रश्न केलाय त्यांनी। नाही, मला वाटतं या संदर्भात त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी तपास यंत्रणांना द्यावं, सरकारला द्यावं, किंबहुना त्यांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून सरकारच्या यंत्रणा सुद्धा यामध्ये दखल घेतील आणि त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असल्यास तेही शोधून काढून त्याच्यावर कारवाई सरकार करेल। जितेंद्र आव्हाड यांनी आता टीका केलेली आहे, ही टीका कुठेतरी शिवसेनेवर आहे असं म्हणावं, कारण ते म्हणतात की शरद पवार यांना कोण जाऊन भेटेल किंवा त्यांनी कुणाला भेटावं याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाहीये, तुमचेही नेते जाऊन फडणवीसांना भेटतात, आता टोला लगावलाय त्यांनी।
नाही, मला वाटतं हे बघा, महाराष्ट्र एक प्रगल्भ राजकारण करणारं राज्य, सुसंस्कृत राजकारण या ठिकाणी असतं आणि त्याच्यामुळे एकमेकांच्या पक्षांना सत्ताधारी पक्ष आणि विरोधक त्या ठिकाणी भेटत असतात. ही आपली राजकीय संस्कृती आहे, राजकीय परंपरा आहे. परंतु पराभवानं हतबल आणि हताश झालेली उभाटा त्या ठिकाणी आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या त्या ठिकाणी करण्यामध्ये ते व्यग्र आहेत. परंतु आता आमच्याशी लढण्यापेक्षा ते आपापसात लढतायत आणि त्याचा आनंद महाराष्ट्र लुटतोय की तुम्हाला सरकारवर अंकुश ठेवायची भूमिका आहे, परंतु मी महाविकास आघाडी एकमेकांचीच उणीधुणी काढताय, हे दुर्दैव विरोधी पक्षाचं महाराष्ट्र पाहतोय. काल एकनाथ शिंदे यांनी पण टीका केली आहे संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती की बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ते आम्हाला सवंगडी समजायचे, पण आताचे जे नेते आहेत ते घरगडी समजतात. अविश्वास दाखवला म्हणूनच उठाव करावा लागला. नाही, शिंदे साहेबांना त्याचा अनुभव आलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा पक्षप्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना नेत्यांना न भेटणं, मंत्री असताना आमदारांचं समाधान न करणं आणि एक पक्षप्रमुख म्हणून कुटुंब प्रमुख या नात्यानं जिव्हाळा आणि आपलेपणा असतो, तो निश्चितच या ठिकाणी दिसला नाही. म्हणून आज अनेक लोक त्यांना सोडून गेले. विचारांशी तर प्रतारणा झालीच, परंतु एक आपुलकीचा ओलावा असतो जो बाळासाहेबांनी पाठीवर हात फिरवला की शिवसैनिक किंवा नेता जोमानं कामाला लागायचा, ते दुर्दैवानं त्या ठिकाणी दिसलं नाही. उलट पक्षी आदित्य ठाकरे सरकारमध्ये असताना त्या ठिकाणी जो दुरावा शिंदेसाहेब किंवा तत्सम आमदारांमध्ये झाला आणि त्यातनाचे पडसाद उमटले, त्या सगळ्या गोष्टीचा ओवापोष शिंदेसाहेबांनी केला असावा. कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, त्यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. भिकारी 1 रुपया सुद्धा घेत नाही, आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा दिला शेतकऱ्यांना. हे विधान किती योग्य वाटतं, संकेतिक वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं त्यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यानं बोलताना एकतर कृषी खाते शेतकऱ्यांशी संबंधित आहे. शेतकरी अन्नधान्य पिकवतो म्हणून आज आपण त्या ठिकाणी खातो, जिवंत आहोत आणि त्याच्यामुळे संवेदना शेतकऱ्याच्या प्रती, बळीराजाच्या प्रती असल्या पाहिजेत. अर्थात माणिकराव कोकाटे यांचा बोलण्याचा अर्थ तसा नाही, परंतु जेव्हा जबाबदार कॅबिनेट मंत्री असतो त्यावेळेला मला वाटतं जरा काळजीपूर्वक बोललं तर तेही त्या ठिकाणी चांगलं राहील. शेतकऱ्यांचा सन्मानच त्या ठिकाणी झाला पाहिजे. तो बळीराजा आहे, त्याला त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं जपलं पाहिजे, आदरातिथ्य झालं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे, पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? कारण नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या बाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आज एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेत, गिरीश महाजन तिथे जात नाहीयेत. पालकमंत्री पद तिथे मिळावं अशी त्यांची सुद्धा भूमिका आहे. काय म्हणाल? आणि रायगडचं जे पालकमंत्री पद आहे त्याच ठिकाणी सुद्धा भरत गोगावले आग्रही आहेत. नाही, मला वाटतं प्रत्येक पक्षाला पालकमंत्री पद मिळावं अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. तथापि हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित मिळून घेतील आणि निश्चितच लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घेण्याच्या दृष्टीनं कार्यवाही होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.